नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, वनरक्षकांची जी पदभरतीची जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 2000 पेक्षा जास्त जागा होत्या। 4 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केलेले होते। याच्यासाठी मित्रांनो प्रोसेस जी असणार आहे ती पुढची कशा प्रकारे असणार आहे, कधीपासून या प्रोसेसला सुरुवात होणार आहे याबद्दलची माहिती आजच्या न्यूज मध्ये प्रसिद्ध झालेली आहे। त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। साठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, यामध्ये न्यूज मध्ये काय म्हटलंय, 1256 वनरक्षकांची होणार भरती। वनरक्षक पदांच्या भरतीची प्रतीक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सर्वोच्च न्यायालयातील आव्हानामुळे रखडलेली पदभरती अनुसूचित क्षेत्र पेसा वगळून करण्यात येणार आहे। तर पुढे काय म्हटलंय ते पहा। वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TCS ION मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच भरतीसाठी प्रक्रिया बाधित झाली होती। या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने ही अर्ज निघाल्याबाबतची आणि पेसाबाबतची या ठिकाणी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि पेसा क्षेत्र वगळून 1256 वनरक्षकांची पदभरती करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे, त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। आता उर्वरित जी पुढची प्रोसेस असणार आहे ती कशा प्रकारची असणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया। पेसाची सोडून जेवढी काही पदे आहेत त्यामध्ये 1256 पदे येतात। म्हणजे एकंदरीत काय मित्रांनो, ही नॉन पेसाची पदे आहेत। या ठिकाणी दिले पहा, 17 जानेवारी पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। तर अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे, नीट लक्षात ठेवा। 17 जानेवारी पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। पुढची जी चाचणी आहे ती 17 जानेवारी पासून सुरू होणार आहे। आता यामध्ये महत्त्वाचं नेमकं काय म्हटलंय, 2,71,000 पात्र उमेदवारांची होणार चाचणी। ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत 3,95,768 परीक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली। त्यातील एकूण 2,71,838 परीक्षार्थी 45% अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले। आता TCS ION कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी, शारीरिक चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील। ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यासाठी गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि 17 जानेवारी पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। उमेदवार संख्येनुसार 15 ते 44 दिवस या काळात प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता यासाठी तुम्हाला किती मार्क घ्यावे लागतील याबाबत तरी या न्यूज मध्ये माहिती देण्यात आलेली नाही, पण मित्रांनो 45% अधिक गुण घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। कशासाठी तर गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी, शारीरिक चाचणी, धाव चाचणी यासाठी 45% अधिक गुण असणाऱ्यांना बोलावलं जाणार आहे आणि याची जी प्रक्रिया आहे ती 17 जानेवारी पासून सुरू होणार आहे। मित्रांनो, यामध्ये अजून एक माहिती तुम्हाला देतो, रनिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे एकाच दिवशी होते। त्या बाबतीतच एकत्रितच वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध केले जाईल वन विभागाकडून। जशी माहिती त्याबद्दल मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।